ज्या जाहिरातीची तुम्ही वाट पाहत होते ती जाहिरात आली असं मी म्हणणार नाही मित्रांनो, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये वाट पाहणं आणि त्या परीक्षेची तयारी करून परीक्षा देणं आणि नंतर रिझल्ट बघणं म्हणजे वेदनादायक झालेलं आहे. अहो, अशा आपल्याजवळ किती जाहिराती आल्यात. शेवटी स्पर्धा परीक्षा आहे, 10 जागा राहिल्या तर 10,000 फॉर्म भरतात. मग प्रत्येक जाहिरातीची तुम्ही एक ध्येय ठरवून वाट पाहायची का? अजिबात नाही. आलेली जाहिरात माझी समजा आणि त्याच्या मागे लागा. आता कोर्टाची जाहिरात आलेली आहे, क्लरिकल मस्त पोस्ट आहेत मित्रांनो. मग करायचं काय? आता जाहिरात तर आली, तुम्ही फॉर्म पण भरलाय, मिळता जुळता अभ्यास पण केलाय. मग आता त्या अभ्यासाला जोड द्या या टेस्ट सिरीजची. तर मी म्हणता टेस्ट सिरीज घ्या म्हणून घ्यायचं नाही, अजिबात नका घेऊ. परंतु आता टेस्ट सिरीज का बरं घ्यायची, तुम्ही का बरं लावायची, फक्त हे ऐका. यासाठी आठवड्यातून तुम्ही 2 दिवस टेस्ट सोडवायची. ही दास ऑफिसरची टेस्ट आहे. यामध्ये माझ्या मागे तज्ज्ञ मंडळी बसलेली आहे. ते तुमचे PYQ आणि या वर्षीचं काय प्रिडिक्शन राहणार आहे, त्या प्रिडिक्शन वरून ती तुमची टेस्ट बनवलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये एक प्रॉपर क्वेश्चन फ्रेम झालेला आहे. तो इझी, मीडियम, हार्ड कशा लेवलचा राहतील ते PYQ डिटरमाइन करत आहेत. PYQ वर ते निर्भर आहेत. त्याच PYQ वरून तो प्रश्न, नंतर 4 पर्याय, नंतर त्या प्रश्नाला एक साधंसं स्पष्टीकरण. स्पष्टीकरण एवढं राहील मित्रांनो, ते तिन्ही पर्यायाचे कारण दिले जातील. म्हणजे याचं का उत्तर आहे तर बाकीची का चुकलेली आहेत हे सगळं या स्पष्टीकरणामध्ये दिलेलं राहतील. आणि स्पष्टीकरण मित्रांनो, जर तुम्ही हे 17ही टेस्ट सोडवले, एकूण टोटल 17 टेस्ट आहे, 17ही टेस्ट सोडवले तर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करण्याची गरज राहणार नाही. परंतु मित्रांनो, जर तुम्ही दुसरं मटेरियल यूज करत असेल तर करा. त्या स्पष्टीकरणामध्ये, त्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला एवढं मटेरियल दिलं राहील, एवढं दिलं राहील, तिथूनच तुमचा त्या सगळ्या प्रश्नाचा आजूबाजूचा अभ्यास होऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो, माझी तुम्हाला एक सांगणं आहे, अभ्यास करताय ना, सिलेक्शन पाहिजेत ना, मग हे दास ऑफिसरची टेस्ट लावून बघा. फक्त 199 मध्ये ही टेस्ट सिरीज आहे. मग तुम्ही अवश्य लाभ घ्यायला पाहिजेत. धन्यवाद.